नमस्कार, मी धनश्री मणेरीकर. गोवन वार्ता लाईव्हच्या आजचा फ्रंट पेज या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत गोवन वार्ता लाईव्हचे संपादक किशोर नाईक गावकर सर. जसं तुम्हाला माहिती आहे की आजचा फ्रंट पेज या कार्यक्रमात आपण फोमेंतो मीडिया समूहाची जी 4 वृत्तपत्र आहेत, द गोवन हे इंग्रजी वृत्तपत्र, गोवन वार्ता हे मराठी वृत्तपत्र, भांगरभुई हे कोकणी वृत्तपत्र आणि कोकणसात जे सिंधुदुर्ग चालतं ते मराठी वृत्तपत्र, या 4ही वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजवर आपण इथे चर्चा करतो. तर रविवारचा दिवस खास होता, खास अशासाठी की नवी दिल्लीत जी नवी अत्याधुनिक संसद भवनाची इमारत आहे त्या इमारतीचं लोकार्पण रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं आहे. पण याच वेळी अजून एक महत्त्वाची घडामोड घडली आहे की या कार्यक्रमाला विरोधी पक्ष जे काही होते ते त्यांनी उपस्थिती लावलेली नाही आहे आणि त्याचप्रमाणे संसद भवनाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं आहे आणि ह्या आंदोलकांना जो काही आहे ते काँग्रेसचे राहुल गांधी आहेत, त्यांनी यांना पाठिंबा देत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलेली आहे. हा सगळा विषय कसं पाहाल सर तुम्ही या विषयाकडे? धनश्री, आजचा पेपर म्हणजे कालचा जो रविवार होता तो रविवार हा स्पेशल अशा पद्धतीचा रविवार होता. एकीकडे नव्या संसद इमारतीचं उद्घाटन, दुसरीकडे IPL ची काल फायनलही होती आणि त्याच्यात बाकीच्या अनेक घडामोडी, त्यामुळे कालचा रविवार हा बिझिएस्ट रविवार अशा पद्धतीने होता. आणि आजच्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये स्वाभाविकपणे कालच्या नव्या संसदीय इमारतीच्या उद्घाटनाची बातमी ही सगळ्याच वर्तमानपत्राची लीड बातमी आज झालेली आहे. आणि स्वाभाविकपणे तो विषयही तसा आहे, कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतर 75 वर्ष आता अमृत महोत्सव आपण साजरा करतो आणि अशा या अमृत महोत्सव प्रसंगी स्वतःची म्हणजे भारत सरकारनं तयार केलेली इमारत ही काल त्याचं, यापूर्वी लोकसभा आणि राज्यसभेच्या ज्या वास्तू होत्या त्या ब्रिटिशकालीन वास्तू होत्या. म्हणजे जसं आपल्या गोव्यात आपण आदिलशाह पॅलेसचा वापर विधानसभा म्हणून करत होतो, त्याच्यानंतर आमची स्वतंत्र विधानसभा परवरी इथे उभारण्यात आली. त्यामुळे भारतासाठी हा निश्चितपणे एक मोठा अभिमानाचा आणि गौरवाचा असा क्षण आहे. अर्थातच 2024 मध्ये लोकसभाच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुका एका वर्षावरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि राजकारणाला राजकारण गरमागरम होत चाललंय आणि त्याचाच एक भाग म्हणून या नव्या संसदीय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावरती 19 ते 21, मला वाटतं 19, एकीकडे 19 म्हटलं एकीकडे 21 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकलेला आहे. आता बहिष्कार टाकण्याची कारणं वेगवेगळी आहेत. त्यानं प्रमुख कारण म्हणजे विरोधी पक्षांची भूमिका होती की या नव्या वास्तूचं उद्घाटन हे राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं आणि या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना आमंत्रित करण्यात आलं नाही. सुप्रीम कोर्टमध्ये हे प्रकरण पोहोचलं, परंतु सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण सुनावणीस घेण्यास स्पष्टपणे नकार दिला की कुठल्याही कायद्याच्या कक्षेत हे बसू शकत नाही. तिसरी गोष्ट, भाजप हा नेहमीच एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसारखा पक्ष आहे. कुठलीही साधी सिंपल जरी गोष्ट असली तरी ज्या पद्धतीनं त्या गोष्टीचा एक इव्हेंट म्हणून भाजप करतो त्यावेळी त्याचा स्वाभाविकपणे लोकांच्या मनावरती त्याचा प्रभाव किंवा परिणाम पडत असतो. आणि ही इव्हेंट मॅनेजमेंट हे काँग्रेसला किंवा विरोधी पक्षाला कधीच जमत नाही. आणि त्यामुळे होतंय कसं की एखादा कार्यक्रम अशा पद्धतीनं आयोजित केल्यानंतर त्याचा प्रभाव हा संपूर्ण देशावरती पडतो आणि स्वाभाविकपणे त्याचा काही ना काहीतरी राजकीय लाभ हा भाजपला होतच असतो. त्यामुळे या नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनाचा सोहळा हा आतापर्यंत देशातल्या सगळ्यात मोठा इव्हेंट होणार आणि त्याचा निश्चितच भाजपला पुढच्या निवडणुकीत फायदा होणार. यामुळेच कुठेतरी विरोधकांच्या मनात धास्ती निर्माण झाली होती. परंतु जर आपण बघितलं, पहाटेपासून हा कार्यक्रम सुरू झाला आणि दुपारपर्यंत तो कार्यक्रम चालला, परंतु एक वेगळ्या पद्धतीनं भारतीय संस्कृतीचा प्रभाव कालच्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे मोठमोठे साधू महंत त्या ठिकाणी आले होते. ज्या पद्धतीनं तर राजदंड सुपूर्द करण्यात आला आणि तो राजदंड लोकसभा अध्यक्ष आहेत त्यांच्या बाजूला तो राजदंड त्या ठिकाणी लावण्यात आला. हा सगळा सोहळा खूपच विलोभनीय अशा पद्धतीचा होता आणि एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करणारा ठरला होता. त्या राजदंड हा यापूर्वी कधीच एवढा चर्चेत आला नव्हता. म्हणजे राजदंड जरी असला तरी तो राजदंड एक त्या संसदीय प्रक्रियेचा भाग
म्हणूनच आतापर्यंत त्याकडे पाहिलं जात होतं. परंतु त्या राजदंडाचा इतिहास आज या निमित्तानं पुन्हा उजागर झाला. वेगवेगळे यूट्यूब्स व्हिडिओ म्हणा किंवा त्यावेळेला कशा पद्धतीनं जेव्हा ब्रिटिश सरकारनं भारताचं स्वातंत्र्य मान्य केलं आणि भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेला तो कशा पद्धतीनं तो निर्णय किंवा ती प्रक्रिया कशा पद्धतीनं पार पाडावी असा जेव्हा प्रश्न आला, त्यावेळेला पंडित नेहरूंनी त्यावेळेच्या तामिळनाडूतल्या एका ज्येष्ठ अभ्यासक आणि ज्येष्ठ व्यक्तीकडे त्या संदर्भातली चौकशी केली आणि मग त्यांनी छोला म्हणजे पूर्वापार एखादा राजा दुसरं राज्य स्थापन झाल्यानंतर ज्या पद्धतीनं ते सुपूर्द करत होतं राज्य, ती प्रक्रिया समजून घेऊन त्याच्यातनं तो राजदंड तयार झाला आणि तोच इतिहासाची पुनरावृत्ती काल आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे काल मोठमोठे साधू महंत त्या ठिकाणी आले, मंत्रांचा जयघोष त्या ठिकाणी झाला आणि ज्या पद्धतीनं एक वेगळ्या धार्मिक स्वरूपाचं वातावरण त्या संसदीय इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं जे आपल्याला पाहायला मिळालं ते खरोखरच विलोभनीय अशा पद्धतीचं होतं. विरोधकांनी आपली भूमिका पार पाडली, कारण विरोधकांची भूमिका ही विरोध करणंच असतं आणि आता स्वाभाविक 1 वर्ष निवडणुका येऊन ठेपल्या आहेत आणि ते जर विरोधक पंतप्रधानाचं कौतुक करायला लागले तर मग निवडणूक लढवण्यात काय अर्थ राहणार नाही. त्यामुळे या सगळ्या संसदीय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याचं वर्णन करणाऱ्या बातम्या ह्या आजच्या प्रमुख बातम्या सगळ्याच पेपरच्या लीड बातम्या राहिलेल्या आहेत. आता जसा तू उल्लेख केला की 34 दिवसापासून त्या नवी दिल्लीत सध्या कुस्तीपटूंचं त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कालचा तो सोहळा आणि त्या सोहळ्याला त्या कुस्तीपटूंनी बॅरिकेड्स तोडून त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांना ती कारवाई करावी लागली, त्यांना ताब्यात घ्यावं लागलं. त्यांना पाठिंबा देणारे जे लोक होते त्यांनाही त्यांनी ताब्यात घेतलं. परंतु एक दुर्दैवाची गोष्ट अशी की गेले 34 दिवस ते कुस्तीपटू त्या ठिकाणी आंदोलन करतायत. सरकारच्या वतीनं कसल्याच पद्धतीची इनिशिएटिव्ह घेऊन त्यांची समजूत काढून किंवा काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्यांची जी मागणी आहे, आतापर्यंत ज्या पद्धतीनं बातम्या आलेल्या आहेत, ज्या पद्धतीनं त्यांनी या सगळ्या घडामोडींचं वर्णन केलेलं आहे, ते जर पाहिलं आपण तर तो खूपच सिरियस अशा पद्धतीचा विषय आहे. सेक्शुअल हॅरॅसमेंट कुस्तीपटूंचं असा तो विषय आहे आणि त्यांची जी मागणी आहे ती मागणी मान्य करणं हे भाजपसाठी खूप कठीण बनत चाललंय. कारण ज्या व्यक्तीच्या विरोधात, ज्या कुस्तीपटू संघटनेच्या अध्यक्षांच्या विरोधात त्यांची तक्रार आहे, ते खासदार हे भाजपचे असल्यामुळे ते कारवाई होऊ शकत नाही. पूर्ण कुस्तीपटू पंजाब किंवा इतर राज्यांच्या लोकांकडनं, कुस्तीपटूंकडनं, वेगवेगळ्या क्रीडापटूंकडनं त्यांना पाठिंबा मिळतोय. परंतु काल ज्या पद्धतीनं तिथून त्यांना अटक करण्यात आली आणि काल जो प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी असा प्रकार घडला आणि राहुल गांधी यांनी त्यांना पाठिंबा दिला. यापूर्वीही अनेक विरोधकांनी त्यांना पाठिंबा दिलाय. परंतु अशा पद्धतीनं एखादा गट एखादी सिरियस गोष्टीवरती मागणी करतोय आणि सरकारकडून कुठल्याही पद्धतीचं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही, ही गोष्ट आपल्याला शोभणारी नाही. म्हणजे एकीकडे आपल्या लोकशाहीच्या मंदिराचं आपण उद्घाटन करतो आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला लोकशाहीतला हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. हे खरं म्हणजे घडायला नको होतं. आणि जर खरोखरच भाजपला वाटत असेल की हे कुस्तीपटू कुठेतरी राजकारण करतायत किंवा मुद्दामहून भाजपला बदनाम करण्यासाठी किंवा भाजपला अडचणीत आणण्यासाठी हे करतात, तर तशा पद्धतीनं ते सत्य त्यांनी जनतेसमोर ठेवणं गरजेचं आहे. आतापर्यंत कुस्तीपटूंनी जो आपल्यावर झालेल्या प्रकाराचं जर वर्णन केलं ते जर आपण बघितलं तर तो अत्यंत अश्लाघ्य आणि हीन अशा पद्धतीचा तो प्रकार आहे. त्यामुळे या प्रकरणावरती काही ना काहीतरी तोडगा हा येणं गरजेचं आहे. अन्यथा या देशात आपल्याला म्हणजे आपल्यावरती झालेल्या अन्यायाला वाचा फोडताच येत नाही का किंवा आपल्याला न्याय मिळूच शकत नाही का, अशा पद्धतीचा एक संदेश जाणार आहे. तो लोकशाहीसाठी घातक ठरणार आहे. त्यामुळे धनश्री, हा सगळा जो कालचा जो प्रकार होता तो प्रकार आपल्याला ह्या हेडलाईन्समधून पाहायला मिळतं. आता राहिली गोष्ट IPLची. काल झालंय असं की IPLचा सामना काल रद्द झाला पावसामुळे. म्हणजे संपूर्ण यावेळची IPL टुर्नामेंट हा अत्यंत प्रत्येक सामना हा चुरशीचा सामना आणि असे खेळाडू या वेळेला आपल्याला पाहायला मिळाले की भारताचं क्रिकेटाचं भविष्य हे खूपच उज्ज्वल आहे. हे IPL मधून आपल्याला दिसून आलं. कारण आम्हाला प्रश्न पडत होता, आम्ही जेव्हा यंग ह्याचे होतो त्यावेळेला सुनील गावस्कर, कपिल देव, त्याच्यानंतर त्याची पुढची पिढी सचिन तेंडुलकर, सेहवाग
आता जर बघितलं आम्हाला वाटत होतं की अरे सचिन तेंडुलकर निवृत्त झाला ते भारताचं क्रिकेटचं काय होणार. आता परिस्थिती अशी आहे की एकापेक्षा एक खेळाडू हे आपल्याला म्हणजे काय दर्जाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात की भारताच्या क्रिकेटचं भवितव्य तर उज्ज्वल आहेच, परंतु काल घोर निराशा झाली लोकांची. कारण रविवार हा रविवार असतो, रविवार हा सोमवारमध्ये परिवर्तित होऊ शकत नाही. त्याचा मला वाटतं आज सामना आहे, आज सामना रिझर्व डे म्हणून तो आज सामना कदाचित होऊ शकतो. आणि त्यामुळे कालच्या फक्त क्रीडापटूंची मात्र काल घोर निराशा झाली आणि IPLचा सामना हा काल पावसामुळे रद्द करावा लागला. तर सरांनी संसद भवन आणि IPL या दोन विषयावर अत्यंत काय म्हणतात विस्तृत असं विश्लेषण केलेलं आहे. तर या चर्चेत आपण पुढे जाताना अजून एक महत्त्वाची गोष्ट रविवारी राज्यात घडलेली आहे ती आहे अवयव प्रत्यारोपणाशी निगडीत. गोव्यात अवयव प्रत्यारोपणासाठी गोमेको ते दाबोळी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आलेला आहे आणि यात उत्तर गोवा पोलीस अधीक्षक जे आहेत निधीन वाल्सन यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. तर गोवा पोलिसांचं यासाठी देशभरातून कौतुक होतंय म्हणूया. नाही धनश्री, खरंच कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खास उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे SP जे आहेत निधीन वाल्सन हे स्वतः अशा परिस्थितीतून गेलेले आहेत की त्यांनी अत्यंत दुर्धर अशा पद्धतीच्या आजारावरती मात केलेली आहे. कॅन्सरवरती ज्यांनी केवळ आपल्या इच्छाशक्तीच्या बळावरती मात केलेली आहे आणि आज कॅन्सरवरती मात करून एखाद्या म्हणजे निरोगी माणसाचं जीवन ते जगतायत. म्हणजे प्रचंड इच्छाशक्ती त्या अधिकाऱ्याची आहे आणि या प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावरच त्यांनी हे साध्य केलेलं आहे. त्यामुळे निधीन वाल्सन यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर वेगवेगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं ते हिरिरीने सहभाग घेतात आणि हिरिरीनं त्या सगळ्या गोष्टी साध्य करतात ते खरंच कौतुकास्पद आहे. आणि कालचा सुद्धा हा जो प्रकार आहे तो खूपच महत्त्वाचा प्रकार आहे की अवयवदान म्हणजे खऱ्या अर्थानं अवयवदानाची जागृती ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं ते आपल्यात झालेली नाही. काय की काही जुने समज, काही गैरसमज किंवा परंपरा, रीतिरिवाज याच्यात माणूस अडकून पडल्यामुळे सहजपणे या अवयवदानाचं महत्त्व आपल्याला कळत नाही. म्हणजे जसं नेत्रदान तसंच अवयवदान. एखादा माणूस समजा कुठल्या आजारामुळे जर मरण पावत असेल किंवा कुठल्या आजारामुळे त्याला मरणाला सामोरं जावं लागत असेल तर तो माणूस आपल्या त्या मरणातनं अनेकांचं जीव, अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पाडू शकतो. अशा पद्धतीचं हे मोठं ह्युमन याच्याशी निगडीत अशा पद्धतीचं हे मोठं कार्य आहे. आणि याच्या संदर्भात शास्त्रानं म्हणजे विज्ञानानं हे सगळं शक्य आहे. तशा पद्धतीच्या अद्ययावत तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. तशा पद्धतीचे तज्ज्ञ डॉक्टर आपल्या देशात मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत. त्यामुळे वेगवेगळे अवयव हे दुसऱ्याला त्या अवयवाचं प्रत्यार्पण करून दुसऱ्याला त्या अवयवापासून आपण वाचवू शकतो. अशा पद्धतीचं महत्त्वाचं योगदान किंवा महत्त्वाचं कार्य हे अवयवदानाचं आहे. आता त्याच्यात एक गोष्ट काय असते की एखाद्याला जेव्हा अवयव दान करायचं असतं तेव्हा त्या ठराविक वेळेत ती सगळी प्रक्रिया पार पाडायची असते. म्हणजे त्याच्यासाठी 1 तास 2 तास किंवा 3 तास अशा पद्धतीचं एक वेळेचं बंधन खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्या वेळेच्या बंधनात ते अवयव त्या निश्चित गरज असलेल्या रुग्णापर्यंत पोहोचवणं हे एक मोठं आव्हानात्मक अशा पद्धतीचं काम असतं. आणि त्याचमुळे काल हा एक वेगळा प्रयोग आपल्या गोव्यात झाला आणि तो यशस्वी करण्यात आला. म्हणजे GMCमध्ये एका पेशंटला मृत्यू आला आणि त्या पेशंटच्या पालकाने किंवा त्यांच्या नातेवाईकाने अवयवदानाचा निर्णय घेतला आणि त्यामुळे GMCमधून ते अवयव दाबोळी विमानतळापर्यंत त्या निश्चित वेळेत पोहोचणं गरजेचं होतं. आणि दाबोळी विमानतळावरून त्या अवयव ते मग निश्चित ज्या ठिकाणी ते अवयव प्रत्यार्पण होणार होतं त्या हॉस्पिटलमध्ये ते अवयव नेण्यात येणार होते. त्यामुळे हा ग्रीन कॉरिडॉर अशा पद्धतीची जी संकल्पना पोलिसांनी राबवली की जी रुग्णवाहिका गोमेकोमधून हे अवयव घेऊन दाबोळी विमानतळापर्यंत पोहोचणार होती त्या रुग्णवाहिकेसाठी एक ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. सगळीकडे पोलीस तैनात करून तो मार्ग एकदम मोकळा करण्यात आला जेणेकरून कुठल्याही पद्धतीचा अडथळा त्या ॲम्ब्युलन्सला येता कामा नये आणि निश्चित वेळेत ठराविक वेळेत सुरक्षित पद्धतीनं
ती ॲम्ब्युलन्स दाबोळी विमानतळावरती पोहोचू शकतो. आणि याचं पूर्ण नियोजन हे SP नितीन वाल्सन यांच्या नेतृत्वाखाली टीमनं केलं. त्यामुळे SP नितीन वाल्सन बरोबर या सगळ्या प्रयोगात जे पोलीस सहभागी झाले होते, मग तो साधा कॉन्स्टेबल का असेना, जो त्या कार्यात सहभागी झाला होता, त्या सगळ्यांना सगळ्यांचंच कौतुक करावं लागणार आहे. नक्कीच सर. तर या चर्चेत पुढे जाताना अजून एक महत्त्वाची बातमी आहे ती आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, जिथे गोव्याच्या राजकारणात जर भाजप सध्या सत्ताधारी पक्ष आहे, त्याला जर मात द्यायची असेल तर सगळ्या विरोधकांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे, पण ते कुठे होताना दिसत नाही आहे. आता यालाच धरून जी आप पार्टी आहे तिने ह्या आगामी लोकसभा निवडणुकीत एकला चलो रे हा काय म्हणतात ही भूमिका स्वीकारलेली आहे. तर कुठेतरी यामुळे विरोधकां जी एकजूट पाहायला असली पाहिजे ती कुठेतरी ढासळताना दिसते. तर काय सांगाल याच्यावर तुम्ही सर? नाही, साहजिकच म्हणजे पूर्ण देशभरात आज भाजपची ताकद ज्या पद्धतीनं वाढते, 303 खासदार हे भाजपचे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आले होते. आणि या वेळेला तर 2024 मध्ये त्यांनी पूर्ण 2/3 अशा पद्धतीचं निवडणूक काबीज करण्याचं ध्येय भाजपनं ठेवलं आणि भाजपनं ऑलरेडी आपलं काम सुरू केलंय. देश पातळीवरती एक गोष्ट विरोधकांना आता कळून चुकलंय की जोपर्यंत आम्ही सगळेजण एकत्र येत नाही तोपर्यंत भाजपला पराभूत करणं किंवा भाजपला हरवणं हे खूप कठीण बनणार आहे. त्यामुळे प्रत्येक नेते आम्ही बघतो की परवाच अरविंद केजरीवाल अनेक नेत्यांना भेटले, ममता बॅनर्जी अनेक नेत्यांना भेटतात, त्याच्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही वेगवेगळ्या बड्या नेत्यांची भेट घेतलेली आहे. हे सगळी भेटाभेटी गळाभेटी सगळं सुरू आहे, परंतु बाबा नेमकं काय फॉर्म्युला त्यांचा नेमका निश्चित होणार, कशा पद्धतीनं ते एकत्र येणार आणि कशा पद्धतीनं एकत्रित पद्धतीने ते निवडणूक लढणार याच्याबाबत मात्र अद्याप स्पष्टता अजिबात येत नाही. आणि सर्वसामान्य लोकांचंही म्हणणं आहे की हे विरोधक एकत्र येणं शक्यच नाही, त्यामुळे भाजपचंच फावणार अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आता गोव्याच्या बाबतीत जर आपल्याला बोलायचं झालं तर गोव्यात गेल्या वेळेला दक्षिण गोव्याची सीट ही काँग्रेसनं जिंकली आणि उत्तर गोव्यात सातत्याने 5 वेळा श्रीपाद भाऊ निवडून येत आहेत. आता प्रश्न असा आहे की उत्तर गोव्यात जर आपण बघितलं तर काँग्रेसनं उत्तर गोव्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे आज काँग्रेसची परिस्थिती तिथे बिकट आहे. म्हणजे आज श्रीपाद भाऊ यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे भाजपची, परंतु काँग्रेसचा उमेदवार कोण असणार याच्याबाबत निश्चितताच नाहीत आणि एखाद्या नेत्याचं नावही नाही. म्हणजे अनेक जण इच्छुक आहेत, अनेक जणांनी आपली फलक लावलेले आहेत ठिकठिकाणी की म्हणजे आपण लोकसभेचा उमेदवार बनू शकतो, परंतु अशा पद्धतीचे इच्छा असणारे अनेक जण असू शकतात. केवळ इच्छा असून चालत नाही, तर पक्षानं सिरियसली अशा उमेदवाराला उतरवण्याची गरज आहे जो उमेदवार कॉम्पीट करू शकतो, स्पर्धा देऊ शकतो आणि कुठेतरी भाजपचा पराभव करू शकतो. अशी परिस्थिती उत्तर गोव्यात तरी आपल्याला दिसत नाही. आता दक्षिण गोव्याचं जर बघितलं तर दक्षिण गोव्याचा जो हे आहे ते वेगळं आहे, परंतु या वेळेला भाजपकडे जवळजवळ 33 आमदार आहेत धनश्री, आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणात दक्षिणेचेही लोक आहेत, दक्षिणेचेही नेते आहेत. त्यामुळे ही सगळी ताकद वापरून दक्षिण गोवा पादाक्रांत दक्षिण गोवा काबीज करण्याचं पूर्ण नियोजन हे भाजपनं केलेलं आहे. त्यामुळे भाजपच्या या यशाला किंवा भाजपच्या या घोडदौडीला कशा पद्धतीनं रोखता येईल याचं नियोजन हे विरोधकांनी करणं गरजेचं आहे. आता परवाच रिव्होल्युशनरी गोवन्सची सभा झाली, त्यांनी निर्णय घेतला की ते लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे रिव्होल्युशनरी गोवन्सला ज्या पद्धतीनं लोकांनी प्रतिसाद दिला, त्यांचा जरी एक आमदार निवडून आला असला तरी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवून ज्या पद्धतीनं त्या तरुणांनी एक वेगळी चळवळ उभारून लोकांचा पाठिंबा मिळवला ते खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यामुळे रिव्होल्युशनरी गोवन्स लोकसभा निवडणूक लढवणं या गोष्टीकडे कुठल्याही पद्धतीनं विरोधक आणि सत्ताधारी दुर्लक्ष करू शकत नाही. आता आम आदमी पक्षालाही गेल्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवलं, पहिल्यांदाच त्यांचे 2 आमदार आज विधानसभेत निवडून आलेले आहेत. त्यामुळे 2 आमदार असलेला हा पक्ष असल्यामुळे आम आदमी पक्षाकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. आम आदमी पक्षानं जर अशी भूमिका घेतली आहे की ते स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत तर विरोधकांच्या मतांचं विभाजन होणार आहे हे आता निश्चित आहे. परंतु एक गोष्ट मला या ठिकाणी धनश्री म्हणजे खास उल्लेख करावीशी वाटते की परवाची जी रिव्होल्युशनरी गोवन्सची जी बैठक झाली, जी जाहीर सभा झाली, त्याच्यात त्या पक्षाचे नेते मनोज परब यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला की काँग्रेसचं म्हणणं आहे की रिव्होल्युशनरी गोवन्स ही भाजपची बी टीम आहे,
मुद्दामहून विरोधकांच्या मतांचं विभाजन करण्यासाठीच भाजपनं तयार केलेला हा ग्रुप आहे आणि त्यामुळे या ग्रुपला त्या ठिकाणी हे करून विरोधकांच्या मतांचं विभाजन करण्याचा डाव हा भाजप खेळतोय आणि आरजी ही त्यांची बी टीम आहे. मनोज परब यांनी एक अत्यंत महत्वाचं विधान काय केलं की आम्ही बी टीम आहोत असं जर तुमचं म्हणणं आहे तर साखळी नगरपालिका आणि फोंडा नगरपालिकाच्या निवडणुकीत आरजीनं तिथं निवडणूक लढवली नाही. तर त्यांना विचारलं की तुम्ही का लढवली नाही. आम्ही एवढ्यासाठी लढवली नाही की आम्हाला बघायचं होतं की आमच्यावरती बी टीम असल्याचा आरोप जे काँग्रेस करतात त्यांचं स्वतःचं अस्तित्व काय आहे ते आम्हाला पाहायचं आहे. म्हणजे आम्ही जर त्याच्यात होतो तर मग दोष आमच्यावरती ठेवला असता की तुम्ही राहिल्यामुळे मतांचं विभाजन झालं आणि आमचा पराभव झाला. साखळी नगरपालिका आणि फोंडा नगरपालिकेत म्हणजे एका वेळेला तिथं काँग्रेसचे आमदार होते. त्या नगरपालिकेमध्ये जी परिस्थिती, दारुण पराभव जो काँग्रेसला त्या ठिकाणी पत्करावा लागला ते जर बघितलं मग काँग्रेस कुठल्या तोंडानं आरजीला बी टीम म्हणतंय. म्हणजे तुम्ही तिथं स्वतंत्र होता, तुम्ही तुमचं स्वतंत्र अस्तित्व तिथं दाखवायला पाहिजे होतं, ते तुम्ही दाखवलं नाही आणि मग आरजीवरती तुम्ही बी टीमचा आरोप करता. बी टीम आरजी की 2/3 गट तयार करून 2 वेळेला आमदार जे भाजपामध्ये गेले ती बी टीम, असा त्यांनी खडा सवाल हा मनोज परब यांनी केलेला आहे. आणि मनोज परब यांनी केलेल्या या युक्तिवादाला कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही, कारण परिस्थिती तशी आहे. जरी काँग्रेस पक्ष हा प्रमुख विरोधी पक्ष असला तरी काँग्रेस पक्ष अंतर्गत कलह, अंतर्गत वादविवाद आणि अंतर्गत राजकारणाने एवढा पोखरला गेला आहे की त्याला आपलं मूळ स्वरूप किंवा मूळ ओळख पुन्हा निर्माण जर करायची झाली तर ते मोठा प्रोसेसमधून त्यांना जावं लागणार आहे. आता एक गोष्ट आरजी नंतर आता आपनंही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे. काँग्रेस अर्थातच विरोधी पक्ष असल्यामुळे काँग्रेस पक्ष निवडणूक लढवणारच आहे. त्यामुळे ह्या परिस्थितीत मतांचं विभाजन होऊन आपल्यालाच फायदा होईल असं स्पष्ट संदेश भाजपमध्ये पोहोचलेला असणार आणि भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण निश्चितच असणार. नक्कीच सर. तर अजून एक महत्त्वाची बातमी आहे, नी एज्युकेशन पॉलिसी जी काही आता लागू होणार आहे या शैक्षणिक वर्षापासून, त्या पार्श्वभूमीवर तीनही जी वृत्तपत्र आहेत त्यांनीही या बातमीला पहिल्या पानावर स्थान दिलेलं आहे. जे काही नर्सरीचे वर्ग आहेत तेच फक्त 3 जुलैपासून सुरू होणार आहेत असं या बातमीत सांगण्यात आलं आहे आणि KG ते 12वी पर्यंतचे वर्ग 5 जूनपासून आता सुरू होणार आहेत आणि तेव्हापासूनच या नवीन जे शैक्षणिक धोरण आहे ते लागू होणार आहे. केवळ नर्सरीसाठी 3 जुलैपासून सुरू होणार आहेत वर्ग आणि 3 जुलैपासून नर्सरीला न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू होणार आहे. तर काय विश्लेषण करायला धनश्री, एक काय माहित आहे की अलीकडेच प्रुडंटचे संपादक प्रमोद आचार्य यांनी शिक्षण सचिव प्रसाद लोलियेकर यांची एक मुलाखत घेतली होती यात शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात आणि या मुलाखतीत अनेक गोष्टी या सर्वसामान्यांना अवगत झाल्या, सर्वसामान्यांना कळल्या. कारण प्रसाद लोलियेकर हे एड्युकेशन सेक्रेटरी पदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे. गोवा नागरी सेवेतील अधिकारी ज्यांची बढती IAS पदी झालेली आहे. त्यामुळे कोकणी भाषेतून त्यांनी हा सगळा विषय समजून दिला आणि तो विषय चांगल्या पद्धतीनं म्हणजे ज्या पालकांनी त्यांची ती मुलाखत पाहिली असणार त्यांना नेमकं NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हे काय आहे आणि या पॉलिसीमुळे नेमके काय बदल होणार आहेत हा विषय हा सविस्तरपणे कळलाच असणार. विषय असा आहे धनश्री की सरकारनं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू करण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी ती सहज पद्धतीने लागू करता येणं शक्य नाही. त्याच्यासाठी मोठा प्रोसेस म्हणजे आतापर्यंत जी पद्धत आपण राबवत आलेलो आहोत शिक्षणाची त्याच्यात अचानकपणे बदल करणं हे कधीच शक्य नसतं. परंतु 2020 मध्ये ही पॉलिसी आली, आपण 2023 मध्ये आलो, आपण चर्चा करतोय, सरकारनं समिती नेमली आहे, ती समिती त्याच्यावरती अभ्यास करते, समितीनं आपलं कामही सुरू केलंय, सरकारनं शिक्षकांच्या प्रशिक्षणाचंही काम सुरू केलेलं आहे. परंतु हे सगळं करत असताना ज्या पद्धतीनं जागृती होण्याची गरज आहे, ज्या पद्धतीनं कोऑर्डिनेशन होण्याची गरज आहे, कारण मोठा रचनात्मक बदल या एज्युकेशन पॉलिसीमध्ये होणार आहे आणि हा रचनात्मक बदल कशा पद्धतीनं करता येईल, मग पारंपरिक रचनेला त्याच्यातनं कशा पद्धतीनं हँडल करता येईल, पूर्णपणे विद्यार्थ्यांची, पालकांची, शिक्षकांची मानसिकता बदलून त्यांना या नव्या एज्युकेशन पॉलिसी स्वीकारण्यासंबंधीची त्यांच्या तयारी करणं हे खूप अत्यंत गरजेचं आहे. आता हा जो विषय आहे त्या विषयामध्ये त्यांनी सांगितले की फक्त नर्सरीचे जे वर्ग आहेत
ते वर्ग 5 म्हणजे जुलै महिन्यापासून सुरू होणार आहे, 3 जुलैपासून. जुलैपासून. बाकी शाळा या 5 जून पासूनच सुरू होणार आहे. आता नर्सरीचे वर्ग हे जुलैपासून का सुरू होणार आहेत, तर नर्सरीचा जो आतापर्यंत ज्या पद्धतीनं नर्सरीचं शिक्षण होत होतं त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी होणार आहे. म्हणजे ह्या नव्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये फ्रॉम नर्सरी टू दुसरी हा एक टप्पा आहे. म्हणजे नर्सरी, KG1, KG2, पहिली दुसरी, म्हणजे या 5 ज्या ह्या आहेत वर्षांचा जो हे आहे तो एका टप्प्यात होतो. आणि या दुसरीपर्यंत धनश्री पुस्तक म्हणतात ते वापरता येणार नाही अशा पद्धतीची रचना या नव्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये. म्हणजे अजूनही तू जर पालकांना सांगशील की पुस्तकं आता नसणार, नुसते शिक्षक येणार, आणि हे काय असं कसं शिक्षण होऊ शकतं, म्हणजे एवढी परिस्थिती आहे. व त्यामुळे या सगळ्या गोष्टी पालकांना समजून देऊन त्यांना कन्व्हिन्स करून बाबा पुस्तकं नसतानाही शिकवता येऊ शकतं आणि पुस्तकं नसतानाही तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं जाऊ शकतं, तुमची मुलं चांगल्या पद्धतीनं ते ग्रॅस्पिंग करू शकतात. ह्या गोष्टी पालकांना पहिल्यांदा पटायला पाहिजे. पालक म्हणणार मग आमच्या मुलांना शाळेत पाठवायचं कशाला, तुम्ही जर पुस्तकच वापरायचं नसाल. आमची मुलं, पालकांना काय वाटतं की मूल जन्माला आलं की त्याने हातात पेन घ्यावं आणि लिहायला सुरुवात करावी, मूल जन्माला आलं की त्यांनी फडफड इंग्लिश बोलायला सुरुवात करायला पाहिजे. हे जे काही समज पारंपरिक पद्धतीनं आपल्या मनात जे बिंबवण्यात आलेले आहेत किंवा मनाला जे चिकटलेले आहेत ते हळूहळू दूर करून हे सगळं सायंटिफिक पद्धतीनं का पुस्तके ही दुसरीपर्यंत का पुस्तकांचा वापर करायला नको किंवा का करता कामा नये, कशा पद्धतीनं खेळीमेळीच्या वातावरणात मुलांना शिकवायला पाहिजे. आता ते सगळ्या गोष्टी बरोबर आहे, परंतु आपले शिक्षक त्यासाठी ट्रेन आहेत का? आपले शिक्षक ज्या इतकी वर्ष जी पुस्तके घेऊन जे शिकवत होते ते आता विना पुस्तकं मुलांना शिकवू शकतात का? मग विना पुस्तकं तुम्ही मुलांना एक तास अर्धा तास कसं गुंतवून ठेवणार आहात? त्याच्यासाठी मोठं प्रशिक्षण पाहिजे तुम्हाला, बाकीच्या त्या सगळ्या गोष्टी येणं गरजेचं आहे. त्यामुळे हा जो प्रोसेस आहे तो एक मोठा अशा पद्धतीचा प्रोसेस आहे. त्याच्यासाठी आपले शिक्षक अजूनही ट्रेन झालेले नाहीत, हे सत्य आपल्याला मान्य करावंच लागणार आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने शिक्षण खात्याने ठरवलं की बाकीचे जे क्लासेस आहेत ते ॲज युज्युअल जसं आतापर्यंत चालतात त्याच पद्धतीनं ते चालणार आहेत. नर्सरीपासून यंदा नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे. त्यामुळे लेट्स बिगिन फ्रॉम स्टार्ट, म्हणजे नर्सरी हा पहिला टप्पा असतो आणि तिथून आपण ते सुरुवात करूया टप्प्याटप्प्यानं. यंदा समजा नर्सरीत घेतली, बघ पुढच्या वर्षी KG1 घेतलं जाणार, त्याच्या पुढच्या वर्षी KG2 घेतलं जाणार. म्हणजे अशा पद्धतीनं तो प्रोसेस सुरू करावा लागणार आहे. आणि त्याचमुळे सरकारनं, म्हणजे मागच्या वेळेला प्रसाद लोलियेकर यांची मुलाखत झाल्यानंतर आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात माहिती दिल्यानंतर जेव्हा बातम्या यायला लागल्या तेव्हा कुठेतरी पालकांच्याही मनात काही संभ्रम निर्माण झाले होते. आणि त्याचमुळे मला वाटतं शिक्षण संचालकांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे की फक्त नर्सरीचे जे वर्ग आहेत ते 3 जुलैपासून सुरू होणार आहेत. बाकीच्या सगळ्या शाळा, मग त्या अनुदानित विना अनुदानित सगळ्या शाळा 5 जूनपासून सुरू होणार आहे. थोडक्यात या नवीन शिक्षण धोरण लागू करताना मुलांअगोदर शिक्षकांचा वर्ग घ्यावा लागणार आहे. बरोबर. ओके. तर पुढची जी महत्त्वाची बातमी आहे ती भांगरभूई आणि गोवन वार्ता या दोन्ही वृत्तपत्रांनी त्यांची अँकर स्टोरी म्हणून आणलेली आहे छापून. ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड जे काही आहे ते घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये राज्यात वाढ होतीये. तर यंदा 43.68% दूध उत्पादकांनी 23.91 कोटींचं कर्ज घेतलेलं आहे किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून. कसं पाहाल या बातमीकडे तुम्ही? नाही, खूपच इंटरेस्टिंग. म्हणजे एकीकडे आपलं दूध उत्पादन हे घटत चाललंय, म्हणजे आपल्या गोव्याची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्यात तर आपले गोव्याचे शेतकरी यशस्वी होऊ शकत नाही, परंतु तरीही दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटत चाललंय. गोवा डेअरीमध्ये गोवा डेअरी राजकारणाची बळी ठरलेली आहे. तिथं परिस्थिती बिकट आहे. प्रशासक सरकारला तिथं नेमावे लागले. सरकारकडून आता वेगवेगळ्या घोषणा होतात खरा, परंतु गोवा डेअरीचा कारभार हा कधी व्यवस्थित मार्गी लागणार हे देखील तेवढंच उत्सुकतेचं आहे. परवाच्या दिवशी आमचे चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेने यांनी एक स्टोरी केली होती, ती म्हणजे दूध उत्पादकांची नेमकी काय परिस्थिती झाली आहे तिथं, त्यांना कशा पद्धतीनं साधन सुविधा त्यांना मिळत नाही, चारा मिळत नाही, त्यामुळे त्यांची कशी अडचण झालेली आहे, त्यांचे पैसे अजूनही थकलेले आहेत, त्यांचे पैसे वेळेवरती मिळत नाहीत.
त्यामुळे त्याचा परिणाम हा त्यांच्या व्यवसायावरती होतो. असे अनेक प्रश्न हे दूध उत्पादकांचे आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात आणि आम्ही ते रिपोर्टही केलेले आहेत. आता हे इकडचं जर आपण चित्र बघितलं तर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी म्हणजे 2288 शेतकऱ्यांनी या किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेतलेला आहे आणि त्याच्यात 23.91 कोटींचं कर्ज वितरण झालेलं आहे. आता हे जर कर्ज वितरण खरोखरच दूध उत्पादक शेतकऱ्यांना जर झालं असेल तर त्याचा परिणाम हा त्यांच्या व्यवसायावरती दिसायला पाहिजे होता. मग त्यांचा व्यवसाय कुठेतरी आपल्याला उंचावलेला पाहायला मिळाला, त्यांच्या व्यवसायाचा कुठेतरी विकास झाला किंवा त्यांच्या व्यवसायाची वाढ झाली हे त्याच्यातनं दिसायला पाहिजे होतं. परंतु हे का दिसत नाही? म्हणजे गोवा डेअरीकडनं किंवा सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांकडनं त्यांना जरी सहकार्य मिळत नसलं तरी इथं किसान क्रेडिट कार्डमधून जर एवढं वितरण झालं असेल कर्जाचं आणि या कर्जाचा जर त्याने आपल्या व्यवसायासाठी जर उपयोग किंवा विनियोग जर केला असेल तर त्याचं रिफ्लेक्शन हे कुठेतरी दुधाच्या उत्पादनाचं प्रमाण वाढल्याचं किंवा कुठेतरी त्या व्यवसायाला एक गती मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळायला हवं होतं. तसं आपल्याला मिळत नाही. याचा अर्थ काहीतरी त्याच्यात कुठेतरी तफावत असलं आहे हे त्याच्यातनं स्पष्ट होतं. परंतु काही का असेना अनेक योजना आहेत, केंद्र सरकारच्या योजना आहेत, राज्य सरकारच्या योजना आहेत आणि विशेष करून केंद्र सरकारच्या म्हणजे आज नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण होत आहेत. केंद्रात 2014 मध्ये पहिल्यांदा भाजपचं सरकार आलं आणि आता 9 वर्ष हे मोदी सरकारनं 2 निवडणुका या भाजपनं जिंकलेल्या आहेत. 9 वर्ष केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, असंघटित कामगारांसाठी कितीतरी योजना आहेत. परंतु दुर्दैवाची गोष्ट की या योजना लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याची ज्या खात्यांची जबाबदारी आहे ती खाती ही प्रामाणिकपणे काम करताना दिसत नाहीत. हे आपल्याला सत्य मांडावंच लागणार आहे. मग विमा योजना असेल, बँक खाती खोलण्याची योजना असेल, वेगवेगळ्या योजना आहेत आणि राज्य सरकार दुर्दैवानं राज्यातही भाजपचंच सरकार आहे. 33 आमदार आज भाजप सरकारात आहेत म्हणजे 40 पैकी 33 आमदारांचं पाठबळ असलेलं भरभक्कम सरकार आपल्या राज्यात आहे. राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. परंतु केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात कुठेतरी आपलं राज्यातलं भाजप सरकारही कमी पडतंय हेही आपल्याला मान्य करावं लागणार आहे. कारण कसं आहे की त्या योजना जर त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या झाल्या तर त्याच्यासाठी एक मोठी प्रक्रिया असते. आपल्या सरकारी खाती जी आहेत ती सरकारी खाती त्या पद्धतीनं प्रामाणिकपणे काम करत नाहीत. जे IAS ऑफिसर आहेत हे खरं म्हणजे आम्हाला खेद वाटतो ते सांगायला की IAS ऑफिसर जे आहेत गोव्यात ते IAS ऑफिसर खरोखरच काम करतात काय हा खरा तर प्रश्न आहे. हे IAS ऑफिसर केवळ आपल्या AC कॅबिनमध्ये बसून असतात किंवा केवळ मंत्री आमदारांच्या बैठकातच असतात. ग्राउंडवरती येऊन रियालिटी शोधून काढणं, ग्राउंडवरती येऊन नेमकं काय चाललंय या बाबतीत कुठलाच IAS ऑफिसर हा आपल्याला काम करताना दिसत नाही. आता शेजारचं राज्य सिंधुदुर्ग पूर्णपणे तिकडचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हा पूर्ण जिल्हा सांभाळतात, डिस्ट्रिक्ट सांभाळतात आणि आपल्याकडे एवढ्याशा गोव्यात एवढे IAS ऑफिसर आहेत. ते IAS ऑफिसर करतात काय हा खरा तर प्रश्न आहे. आणि सरकारला मग वेगळे ॲडवायझर नेमावे लागतात. केंद्र सरकारच्या योजना राज्यात आणून कशा पद्धतीनं त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या याच्यासाठी सरकार ॲडवायझर. मग IAS ऑफिसर काय करतात? IAS ऑफिसर हा केंद्र आणि राज्यामधला महत्त्वाचा दुवा असतो. ती त्यांची जबाबदारी असते की केंद्राच्या सगळ्या योजना राज्यात कशा पद्धतीनं लागू होतील हे काम IAS ऑफिसरनं करायचं असतं. परंतु खेदानं म्हणावं लागतं आणि अलीकडच्या काळात आपण बघितलं की म्हणजे आत्ताच IAS पदाची परीक्षा दिलेले आणि सिलेक्ट झालेले ऑफिसर हे गोव्यात यायला लागलेत यंग. आणि गोव्यात आल्यानंतर त्यांच्यात जर मग गोवा हे इंटरनॅशनल टुरिस्ट डेस्टिनेशन असल्यामुळे ते आपोआपच इथं एक टुरिस्ट कधी बनतात ऑफिसरचे ते त्यांना देखील कळत नाही आणि त्यामुळे प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. केंद्र सरकारच्या खरोखरच खूप चांगल्या योजना आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना तयार केलेल्या आहेत. जोपर्यंत या योजना लोकांपर्यंत जात नाहीत आणि त्याचा लाभ लोकांना मिळत नाहीत तोपर्यंत त्याचा काही एक उपयोग नाही. या योजना हे लाभ लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्याच्यातलाच हा भाग किसान क्रेडिट कार्ड म्हणजे त्याची आकडेवारी ते सांगते की लोकांनी कर्ज घेतलेले आहेत परंतु प्रत्यक्ष ग्राउंडवरती आपल्याला ते दिसत नाही. असाच प्रकार धनश्री आणखी एका योजनेच्या बाबतीत झालेला आहे. त्या योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी कर्ज दिलं जातं.
गोव्यात कितीतरी 70 कोटी की 80 कोटी कर्ज हे त्या खाली देण्यात आलेलं आहे, परंतु प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर ग्राउंडवरती त्या योजनेचा लाभ घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला एकही माणूस मिळत नाही. म्हणजे एवढी भीषण परिस्थिती या योजनांची आहे. त्यामुळे याचं ऑडिट हे व्यवस्थित पद्धतीनं होणं गरजेचं आहे. सरकारनं अलीकडेच राज्य सरकारनं मागच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये एक निर्णय घेतलेला आहे. एक स्वतंत्र एजन्सी नेमलेली आहे आणि या एजन्सीला हे काम देण्यात आलेलं आहे की प्रत्येक योजना जी केंद्र सरकारची असेल किंवा राज्य सरकारची असेल त्याचा लाभ हा कुणाकुणाला मिळालेला आहे आणि त्याचं ऑडिट म्हणजे लाभ मिळाल्यानंतर काय बदल घडले त्याचाही अभ्यास ही संस्था करणार आहे. त्यामुळे आम्ही अपेक्षा अशी करूया की ती संस्था खरोखरच प्रामाणिकपणे या सगळ्या योजनांचा अभ्यास करणार आहे. कुठेच सरकारला अडचणीत आणू नये किंवा सरकारचं अपयश दाखवू नये म्हणून पूर्णपणे चुकीच्या आधारावरती हा अहवाल तयार करून सरकारनं मोठ्या प्रमाणात चांगलं काम केलं असं दाखवण्याचा प्रयत्न त्या संस्थेनं करू नये. त्यांनी प्रामाणिकपणे काम करून जर खरी परिस्थिती सरकारसमोर आणली तर ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करण्याची संधी सरकारला मिळणार. सध्या अजून एक विषय सर गोव्याला सतावतोय तो म्हणजे गुन्हेगारीचा. चोरी म्हणा, खून म्हणा, असे अनेक गुन्हे सुरूच आहेत राज्यात. त्याच पार्श्वभूमीवर द गोवन हे इंग्रजी वृत्तपत्र आहे, त्यांनी आपल्या पहिल्या पानावर एक छोटीशी बातमी छापून आणलेली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी आपण ऐकलं असेल की लहान मुलांना हाताशी धरून काही महिला वास्कोत चोरी करण्याचे प्रकार समोर आले होते. ह्या अशा अनेक घटना दुकानांच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या होत्या. असाच एक प्रकार आता पुन्हा रविवारी वास्कोत बायणा इथून समोर आलेला आहे. लहान मुलांच्या मदतीने काही महिला दुकानांमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने घुसल्या. तर इथे जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांना आळा घालणं कुठेतरी पोलिसांना कठीण जातं. त्यात आता लहान असतानाच मुलांना चोरीचं ट्रेनिंग दिलं जातंय. काय म्हणाल तुम्ही याच्यावर? नाही, ही परिस्थिती कसं आहे की गोवा हे टुरिस्ट डेस्टिनेशन असल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात भिकारी म्हणा किंवा असे लोक हे मोठ्या प्रमाणात आलेत कारण त्यांच्या राज्यात त्यांना 2 वेळचं जेवण सुद्धा मिळू शकत नाही. एवढी भीषण परिस्थिती आहे. तिथं त्यांना रोजगारही मिळत नाही, त्यांना तिथं आपला उदरनिर्वाह करण्याचीही सोय नाही. त्यामुळे हे सगळे लोक हे मोठ्या प्रमाणात इथं गोव्यात येतात. एकतर भीक मागतात किंवा बारीक सारीक कामं करतात आणि त्यांचं कसं बसं चालतं. पण त्याच्यातनंच हे असले चोरीचे प्रकार म्हणजे हा तर झाला की महिलांकडनं लहान मुलांचा वापर हा चोरीसाठी केला जातो. परंतु इथं आपल्या राजधानी पणजीतच आपल्याला अनेक ठिकाणी महिला लहान मुलांना घेऊन भीक मागताना आपल्याला दिसत आहेत. पण ही परिस्थिती जी आहे की सरकारनं खरं म्हणजे पोलीस बिचारे याच्यात फसतात. काय करणार पोलीस शेवटी की त्यांना पकडलं की मग कुठं ठेवणार. मग बाकीच्या सगळे अनेक गोष्टी आहेत. त्यांना अनेकदा आपल्या गावी पाठवण्याचेही प्रयोग झाले, प्रकार झाले, परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. ते लोक परत इथंच येत आहेत. सो याच्यावरती मला वाटतं की जे NGO आहेत किंवा जे समविचारी लोक आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांनी आणि पोलिसांनी एकत्रित पद्धतीनं येऊन या सगळ्या गोष्टीवरती एक ठोस काहीतरी आराखडा किंवा एक ठोस काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी असे जे लोक आहेत, मग ते भिकारी असतील किंवा आणखी कुणीतरी असतील रस्त्यावरती फिरणारे, तर या सगळ्या लोकांना आयडेंटिफाय करून बाबा ते नेमके काय करतायत, कुठं राहत आहेत, त्यांचा उदरनिर्वाह कसा चालतो, ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपण समजून घेत नाहीत. आता भिकारींना पकडतात मग त्यांना सोडून देतात. आता एखाद्या भिकाऱ्याला समजा पकडलं तर तो भिकारी किंवा ती बाई किंवा ते लहान मूल, बाबा ती कुठे राहते, तिला घर आहे का, मग कुठल्या घरातनं ती रोज भीक मागायला येते, या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेतला तरच त्याच्या मुळाशी आपण जाऊ शकतो. आपण मुळाशी जातच नाही, वरच्यावर ह्या सगळ्या गोष्टी आपण हँडल करत असतो. परंतु वरचेवर हँडल करून याच्या मुळापर्यंत जोपर्यंत आपण जाणार नाही तोपर्यंत या गोष्टी थांबणार नाहीत. या गोष्टी अशाच सुरू राहणार. आणि ही खूप म्हणजे परवाच्या मागच्या वेळेला तर तू बघितलं की भर दिवसा रस्त्याच्या बाजूला एक वृद्ध महिला बसलेली असते, तिथं जाऊन त्या महिलेला लुटण्याचा प्रकार घडतो. मंदिरामध्ये, मोठमोठ्या मंदिरामध्ये जाऊन चोरी करण्याचा प्रकार घडतो. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोव्यासाठी खूपच घातक ठरणाऱ्या आहेत. कारण गोवा हे शांत आणि इथं कसल्याच पद्धतीचा धोका नसलेलं सुरक्षित अशा पद्धतीचं राज्य म्हणून ओळखलं जातं. परंतु अशा पद्धतीचे जर गुन्हेगारी प्रकार जर घडत राहिले, आता गुन्हेगारांना पोलीस पकडतात ती चांगली गोष्ट आहे, परंतु गुन्हा घडून गेलेला असतो.
मग पोलीस पकडतात, पोलीस ऍक्शन होते, सगळं बरोबर आहे. पण गुन्हाच जर आपल्याला टाळायचा असेल तर आपल्याला काय करता येईल, या बाबतीत आपल्याला गंभीरतेनं विचार करावा लागणार आहे. राज्याचं पोलीस खात्यानं आपल्या नेहमीच्या स्टाईलला कुठेतरी फाटा देऊन वेगळ्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागणार आहेत, जेणेकरून या गोष्टींच्या मुळाशी आपण जाणार आणि या गोष्टी आपल्याला टाळता येतील. भविष्यात अशा पद्धतीचे प्रकार पुन्हा घडू नयेत याच्यासाठी काहीतरी नियोजन किंवा आखणी करावी लागणार आहे, तरच या गोष्टी थांबणार. नाही तर दिवसेंदिवस धनश्री हे प्रकार वाढतच जाणार आहेत आणि हे प्रकार जर वाढले तर ते गोव्यासाठी मात्र चांगलं ठरणार नाही. याच्यातच मी एक थोडंसं ॲड करू इच्छिते. राज्यात गुन्हेगारी वाटते, त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी अजून सतर्क व्हायला पाहिजे. गोवा सरकारने काहीतरी उपाययोजना करायला पाहिजेत, हे आपण वारंवार असं बोलतो. पण मी म्हणेन इथे कुठेतरी सामान्य गोयकरांनी सुद्धा जागरूक राहण्याची गरज आहे. कुठे काही संशयास्पद आढळल्यास, म्हणजे पुढे जाऊन गुन्हा घडण्या अगोदर तुम्हाला कुठे काही संशयास्पद आढळत असेल तर त्याची अगोदरच पोलिसांना कल्पना द्या, माहिती द्या, जेणेकरून अशा घटना आपल्याला रोखता येतील. बरोबर. तर अजून एक चांगली बातमी जी आहे ती भांगरभूया या कोकणी वृत्तपत्राने त्याच्या पहिल्या पानावर आणलेली आहे. ती म्हणजे आपण मागच्या दिवसात पाहिलं की मुंबई ते गोवा हा प्रवास 5 तासांवर येणार आहे. यासाठी वंदे भारत जी काही ट्रेन आहे, फास्टेस्ट ट्रेन, ती सुरू होणार आहे. त्याची ट्रायल चाचणी सुद्धा मागच्या दिवसांमध्ये पार पडली. तर वंदे भारत ही ट्रेन आता मडगाव स्टेशनवर आली आहे. मग येत्या पुढच्या 2 दिवसात ह्या ट्रेनचं उद्घाटन होणार असल्याचं बोललं जात आहे. त्या स्वरूपाची बातमी कोकणी वृत्तपत्र भांगरभूई याने दिलेली आहे त्यांच्या पहिल्या पानावर. काय सांगाल सर तुम्ही? नाही, वंदे भारत म्हणजे कसं आहे की गोवा मुंबई, आपल्याकडे गोवा मुंबई हा मेन हे आहे. तिथूनच मोठ्या प्रमाणात पर्यटक मग लोक हे ये जात करत असतात आणि प्रामुख्याने बाय रोड हा आपला प्रवास असतो. पूर्वी बसेसवरती आम्हाला अवलंबून राहावं लागत होतं. आता तिथं हायवेचं काम सुरू आहे. अद्यापही हे काम पूर्ण होत नाही आहे. म्हणजे नितीन गडकरी यांचं जर तू फेसबुक किंवा हे तपासलं तर देशात वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठे हायवे त्यांनी पूर्ण केले, त्याची उद्घाटनं झालीत. परंतु गोवा मुंबईचा हायवे आपण आता गेली अनेक वर्षापासून त्याची रडकथा ऐकतोय. तो काय हायवे अजूनही पूर्ण होत नाही. तो जर हायवे पूर्ण झाला तर प्रत्येकाला आपली स्वतंत्र वाहनं घेऊन प्रवास करणं सोयीस्कर होणार आहे. परंतु तरीही अनेक बसेस या मार्गावरून प्रवास करतात. बसेसचा प्रवास हा खूपच म्हणजे लोकांना आवडत नाही बसेसचा प्रवास. तरी काही पर्याय नसल्यामुळे लोकांना तो प्रवास करावा लागतो. ट्रेनची सोय आहे, परंतु त्या ट्रेनच्या सोयीमध्ये वेळेचं जे नियोजन आहे ते आपल्या सोयीप्रमाणे बनत नाही आणि त्यामुळे तिथं लोक हे करतात. विमान प्रवास महाग असल्यामुळे तो सर्वसामान्य लोकांना परवडत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत गोवा मुंबई हे अंतर 5 ते 6 तासात पूर्ण करणारी ही वंदे भारत जी ट्रेन आहे त्याकडे सगळ्याच लोकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. म्हणजे या ट्रेनचं चाचणी ऑलरेडी झालेली आहे आणि ती चाचणी यशस्वी झालेली आहे. त्यामुळे या चाचणी अंतर्गत 5 ते 6 तासात गोवा मुंबई हे अंतर पार केलं जाऊ शकतं आणि ती ट्रेन लवकरच सुरू होणार आहे आणि ती ट्रेन आता मडगाव इथे दाखल झालेली आहे. त्यामुळे येत्या 2 दिवसात किंवा या पुढच्या आठवड्यात किंवा याच आठवड्यात या ट्रेनचं रीतसर उद्घाटन होणार आहे आणि ही ट्रेन सुरू होणार आहे. मडगाव रेल्वे स्टेशन बरोबर रत्नागिरी, सावंतवाडी अशी स्टेशन, काही मोजकीच स्टेशन्स ही ट्रेन कव्हर करणार आहे आणि त्यामुळे कमी थांबे असल्यामुळे ही ट्रेन जास्त स्पीडमध्ये किंवा वेळेत ही ट्रेन पोहोचू शकते. त्यामुळे निश्चितच या ट्रेनचा धनश्री गोव्यालाही फायदा होणार आहे आणि शेजारी सिंधुदुर्गालाही त्याचा मोठा फायदा होणार आहे. हे लोक ज्यांना प्रवास करण्यासाठी खूपच हाल सहन करावे लागतात त्या लोकांसाठी ही गोष्ट खूप सोयीची ठरणार आहे. म्हणजे या ट्रेनमुळे अनेक जण जे गोव्यात आपल्या मुंबईत स्थायिक झालेले आहेत किंवा तिकडची लोक जे इथे स्थायिक झालेले आहेत त्यांना विकेंडमध्ये आपल्या घरी जाऊन येता येईल अशा पद्धतीची चांगली सोय. पर्यटकांना तर याचा मोठा लाभ होणारच आहे. त्यामुळे खूपच फायदा या वंदे भारत ट्रेनमुळे होणार आहे आणि ती वंदे भारत ट्रेन ही या 2 दिवसात किंवा या आठवड्यात त्याचं उद्घाटन होणार आहे. या चर्चेत पुढे जाताना अजून एक महत्त्वाची बातमी आहे जी द गोवन या वृत्तपत्राने त्यांच्या पहिल्या पानावर आणलेली आहे. ती म्हणजे मडगाव
पालिकेची जी काही इमारत आहे ती दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. आपण पाहतो की मान्सून यायच्या आधी एक 15-20 दिवस बाजारात प्लास्टिक खरेदीसाठी गर्दी केली जाते. म्हणजे घरं शिवण्याचं काम असेल किंवा पावसाचं पाणी आत येऊ नये म्हणून प्लास्टिक लावलं जातं. हे गोव्यात हे फार पूर्वीपासून सुरू आहे. पण आता कुठेतरी ह्या सरकारी इमारती आहेत त्या सुद्धा हीच पद्धत अवलंबताना दिसत आहेत. मडगाव पालिका नेहमीच यासाठी चर्चेत राहिलेली आहे. मागच्या पावसात आपण बघितलं ॲडमिनिस्ट्रेशन विभाग असू दे, अकाउंट्स विभाग असू दे किंवा टॅक्स विभाग असू दे, त्या विभागात पाणी साचलं पावसाचं. त्यामुळे अनेक कागदपत्र याच्यात पावसात खराब झाली. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी गळती लागलेली, ती गळती रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांनी तिथल्या अक्षरशः बालद्या लावल्या कार्यालयात. तर काय सांगाल सरकारी इमारतींची ही अशी दुरावस्था? द गोवनची खासियत अशी आहे की द गोवनचे आपले जे दक्षिण गोव्याचे इन्चार्ज आहेत गिलेम अल्मेदा यांची ही स्पेशल स्टोरी आहे. कव्हर अप ऑफ द मडगाव सिविक बिल्डिंग बिगेन्स. आता विषय असा आहे की धनश्री, गोव्यात ज्या ज्या नगरपालिकेच्या इमारती आहेत त्यापैकी बहुतांश इमारती या पोर्तुगीजकालीन आहेत. म्हणजे आपण मुक्त होऊन 60 वर्ष झाली तर अशा खूप मोजक्याच पालिकांना आपली स्वतंत्र इमारत उभारता आली. नाहीतर प्रत्येक ठिकाणी ही पोर्तुगीजकालीन ज्या वास्तू आहेत त्या वास्तूमध्येच या नगरपालिका कार्यरत असल्याचं आपल्याला दिसतं. आणि तशाच पद्धतीची ही एक हेरिटेज अशा पद्धतीची बिल्डिंग मडगाव नगरपालिकेची ही त्या ठिकाणी आहे. या बिल्डिंगची नुसती दुरुस्ती जरी करायचं ठरवलं तरी ते खूप खर्चिक अशा पद्धतीचं काम आहे. आणि नगरपालिका ह्या आत्मनिर्भर स्वयंपूर्ण आपण म्हणतो, आणि खरं म्हणजे या नगरपालिका आत्मनिर्भर स्वयंपूर्ण बनण्याची गरज आहे. परंतु ज्या पद्धतीनं नगरपालिका नगरपंचायतीमध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे त्याचा जर आपण आढावा घेतला तर कुठलीही पंचायत किंवा नगरपालिका ही स्वयंपूर्ण बनत नाही. प्रत्येक नगरपालिका ही सरकारवरती अवलंबून असते. आता प्रश्न असा आहे की ही जी भव्य दिव्य जी इमारत आहे मडगावची ती दुरुस्त जरी करायची झाली तरी त्याच्यासाठी खर्च मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि ती शक्य नाही. आता ही सगळी इमारत पाडून जर त्या ठिकाणी मोठा टॉवर उभारला आणि त्या ठिकाणी जर नगरपालिकाचं कार्यालय स्थित झालं आणि त्या टॉवरचं सगळं भाडं जर नगरपालिका आलं तरच मला वाटतं ती नगरपालिका स्वयंपूर्ण बनू शकते. एक दुर्दैवी म्हणजे गोव्याची मुख्य सगळ्यात मोठी नगरपालिका आज त्याला जर प्लास्टिक कव्हर घालून जर पावसापासून स्वतःचा बचाव करावा लागत असेल तर त्यावरनं म्हणजे या इमारतीवरनं आपली प्रशासकीय पद्धत कशी चालते याचं दर्शनच आम्हाला घडतं की काय अवस्था राज्यातल्या सगळ्यात मोठ्या नगरपालिकेच्या इमारतीची जर ही परिस्थिती तर मग बाकीच्या नगरपालिकांचं काय. अशामुळे हा जो प्रकार आहे तो खूपच दुर्दैवी प्रकार आहे. आता अर्थात हा खर्च परवडणारा आहे काय, म्हणजे नगरपालिकांना मला अजूनही आठवतं की जेव्हा गोवा मुक्तीला 50 वर्ष झाली, गोल्डन जुबली जेव्हा आपण साजरी करत होतो त्यावेळेला दिगंबर कामत हे मुख्यमंत्री होते. ते स्वतः मडगावचे आमदार आहेत. त्यांनी एक योजना तयार केली आणि प्रत्येक नगरपालिकेला एक ठराविक रक्कम दिली आणि त्या रकमेतनं त्या नगरपालिकांनी अशा पद्धतीचे प्रकल्प राबवायचे जे प्रकल्प त्यांना महसूल मिळवून देतील. आता म्हापसासारखी नगरपालिका त्यांनी तो पैसा घेतला आणि फिक्स डिपॉझिटमध्ये घातला आणि त्याच्या व्याजावरती ते मजा मारत आहेत. म्हणजे ही परिस्थिती नगरपालिकेची. ते अनेक प्रकल्प अशा पद्धतीने राबवा की त्याचा महसूल हा पालिकेला येईल आणि पालिका ह्या आत्मनिर्भर स्वयंपूर्ण बनू शकतील. परंतु तशी परिस्थिती नाही आहे. आजकाल ग्रामपंचायत नगरपालिकावरती लोकांचे प्रतिनिधी म्हणून जे लोक जात असतात ते फक्त निवडून देण्यासाठी लोकांचे प्रतिनिधी, एकदा निवडून आले ते कुठल्या तरी आमदाराचे नाही तर कुठल्या तरी मंत्र्याचे प्रतिनिधी म्हणूनच तिथं काम करत असतात. त्यामुळे जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था त्यांचे अधिकार, त्यांचे हक्क आणि त्यांचं वेगळेपण हे त्यांच्यात भिनणार नाही तोपर्यंत हे प्रकार हे असेच सुरू राहणार आहेत. आणि तशातलाच हा मला वाटतं मडगाव नगरपालिकेचा हा प्रकार आहे. अजून एक महत्त्वाची बातमी जी द गोवनवरच अँकर स्टोरी आहे ती म्हणजे जो काही डेकेडल सेन्सस होतो पूर्ण देशात तो गेल्या अनेक काळापासून झाला नाही आहे आणि तो आता येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होण्याची शक्यता आहे. आणि त्या सेन्ससमध्ये जे काही 31 मुख्य प्रश्न आहेत ते हायलाईट केलेले आहेत या स्टोरीमध्ये द गोवनने. तर काय सांगाल तुम्ही? सेन्सस जनगणना ही एक नित्य अशा पद्धतीची प्रक्रिया आहे आणि ती खूप
महत्त्वाची आहे देशाच्या विकासात, देशाच्या प्रत्येक जडणघडणीत या नियोजन म्हणजे सेन्सस हे महत्त्वाचं असतं आणि सेन्ससच्या आधारावरती वेगवेगळ्या योजना किंवा देशाचं नियोजन हे सगळं ठरतं. आता झालंय असं की 2020मध्ये हे सेन्सस सुरू होणार होता, परंतु कोविडमुळे या सेन्ससची प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली आणि त्यामुळे खंड पडला. आज आपण 2023मध्ये पोहोचलो, म्हणजे 3 वर्षाचं गॅप हे ऑलरेडी झालेले आहे आणि हे गॅप भरून काढून वेळेत हे सेन्सस होणं हे खूप गरजेचं आहे. यापूर्वी सेन्सस 2013मध्ये झाला होता, आता तो आपण 2023मध्ये पोहोचलो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया पार पडावी लागणार आहे आणि याच्यासाठी काही ठराविक म्हणजे आता कसं आहे की नवं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, स्मार्टफोन आलेले आहेत, ऑनलाईन पद्धतीनं माहिती गोळा करणं शक्य आहे. त्यामुळे सेन्ससमुळे प्रत्येक हाऊस होल्डवरती व्हिजिट करणं, समजून घेणं, प्रश्न देणं, प्रश्नाची उत्तरं मागून घेणं ही सगळी एक जटिल अशा पद्धतीची प्रक्रिया असते आणि ती जटिल प्रक्रिया ही याच्यातनं पार पाडावी लागणार आहे आणि त्याच्यामुळे निश्चित क्वेश्चन, प्रॉबेबल क्वेश्चन्स इन द सेन्सस. आता मुद्दाम होऊन हे प्रश्न जे द गोवननं प्रसिद्ध केलेले आहे त्याच्यात पहिला प्रश्न, डज द फॅमिली हॅव अ टेलिफोन लाईन, इंटरनेट कनेक्शन, मोबाईल और स्मार्टफोन. दूसरा, इफ द हाउसहोल्ड हैज अ बाइसिकल, स्कूटर और मोटरसाइकिल और मॉप्ड और वेदर इट ओन्स अ कार, जीप और अ वैन. सिटीजन विल ऑल्सो बी आस्क्ड what cereal they consume in the household, main source of drinking water and lighting. त्याच्यानंतर if the household has access to toilet and its type water, waste water outlet, availability of bathing facility, availability of kitchen and LPG PNG connection, main fuel used for cooking, availability of radio, transistor, television. Citizen will also be asked about predominant material of floor, wall and roof of the census house, its condition, total number of persons normally residing in the household, whether its head is a woman, if the head belongs to a scheduled caste or a scheduled tribe, number of dwelling rooms exclusively in possession of the household and the number of married couples living in the household. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न तयार करण्यात आलेले आहेत जेणेकरून प्रत्येक कुटुंबाची सखोल माहिती, प्रत्येक कुटुंबाच्या जीवन पद्धतीची, त्यांच्या अवलंबित्वाची, त्यांच्या स्वतःच्या मालकीची, त्यांच्या स्वतःच्या आर्थिक उत्पन्नाची, त्यांच्या सामाजिक स्तराची सगळ्या पद्धतीची माहिती एकत्रित पद्धतीनं कशी मिळवता येईल आणि ही माहिती जर करेक्ट असेल किंवा नेमकी असेल तरच सरकारला नियोजन करण्यात किंवा सरकारला या दुर्लक्षित घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात त्याची मदत होत असते आणि त्याच्या अनुषंगानं धनश्री ही सगळे सेन्ससची प्रश्नावली ही तयार करण्यात आलेली आहे. तर आजच्या या चर्चेत आज आपण इथेच थांबणार आहोत, पण तुमचा निरोप घेण्यापूर्वी द गोवन वार्ता लाईव्ह हे TV चॅनल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातूनही उपलब्ध आहे. तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूबवर फॉलो करू शकता, तिथे ताज्या घडामोडींची अपडेट मिळवू शकता. त्याचप्रमाणे गोवन वार्ता लाईव्हची वेबसाईटही चालते, तिथे आम्ही ज्या काही घडामोडी आहेत त्यांचं सविस्तर विश्लेषणात्मक बातम्या तिथे तुम्हाला वाचता येतात. त्याचप्रमाणे ट्विटरच्या माध्यमातून आम्ही ताज्या घडामोडींची जलद अपडेट तुम्हाला नेहमी देत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता. त्याचप्रमाणे फोमेंतो मीडिया समूहाची जे काही 4 वृत्तपत्र आहेत आणि 3 वृत्तवाहिन्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला एकच प्रुडंट ॲप हे या ॲपवर एकेच ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात. त्यामुळे जर तुम्ही प्रुडंट ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर प्ले स्टोअरवर जा आणि प्रुडंट ॲप डाउनलोड करायला विसरू नका. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.